किंचे अधिकरण तेची वंदो चरण श्री सद्गुरुचे ते नमस्कारुने आता गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा श्री गुरु साक्षात परब्रह्मेण तस्मेन श्री गुरुरे नमः। सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय, सब संतन की जय। तर मनोमय दैतरूप कामक्रोधादिकांचा त्याग करावा, त्याच्यासाठी श्रीकृष्ण भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की नरकाची 3 द्वारे, बघा आता हे असे हेडिंगच आहे, नरकाची 3 द्वारे। मग आता हे नरकाची 3 द्वारे ते म्हणतात त्रिविधम नरकशदम द्वारम नाशनमात मनः काम क्रोधस्तथा लोभसा मद्देत त्रय त्यज्यत। भगवद्गीता अध्याय 14 आणि श्लोक 12। तर त्यांनी आपल्याला या श्लोकामधून सुद्धा तेच उपदेश केलेला आहे की काम क्रोधादिकांचा त्याग करावा। आणि ज्ञानेश्वर माऊली सुद्धा म्हणतात, काम क्रोध हे चैतन्याच्या शेजारी वस्ती, ज्ञानाच्या एकाहारी परवर्तले महामारी सावरतीना। हे कामक्रोध जे आहे ते चैतन्याच्या शेजारीच असतात म्हणतात, असं माऊली ज्ञानोबराया सांगतात की कामक्रोध हे चैतन्याच्या शेजारी वस्ती, ज्ञानाच्या एकाहारी, ज्ञानाच्या पंक्तीला बसतात। मग हे असे आहे, तर मग हे यांचा आपल्याला त्याग करायला सांगितलं त्यांनी। आता याचा तर त्याग होत नाही, काहीतरी थोडंफार झालं की प्रत्येकाला क्रोध येतो, इच्छा निर्माण होते, इच्छा पूर्ण नाही झाली की क्रोध निर्माण होतो। मग ह्या आशांचा आपल्याला त्याग करायला सांगितला। नरकाची 3 द्वारे सांगितली, तर श्वान शुक्रादी कुत्रे डुक्कर इत्यादी ज्या नीच योनी, आणि तोच नरक आहे। श्वान शुक्रादी म्हणजेच श्वान म्हणजे कुत्रा आणि शुकर म्हणजे डुक्कर इत्यादी ज्या नीच योनी आहेत, आणि तोच नरक आहे। म्हणजे यांच्या योनीला गेलं, कुत्र्याच्या डुकराच्या योनीला गेलं की तोच नरक आहे। मग तुम्ही म्हणता कुठं नरकाची गटारे फटारे भरून ठेवलेले आहेत का? असं काही नाही। यांच्या जन्माला जाणं, कुत्र्याच्या डुकराच्या जन्माला जाणं, अशा प्रकारचे जे प्राणी आहेत अशांच्या जन्माला जाणं हाच नरक आहे। कारण त्यांची काम क्रोध लोभ 3 द्वारे आहेत। मग आता या कामक्रोधाकडं कुत्र्याच्या डुकराच्या जन्माला जाण्यासाठी ही काम क्रोध लोभ असणारे हे 3 द्वार आहेत। म्हणून ध्यानात ठेवा, निषिद्ध व्यवहार करू नये, निषिद्ध व्यवहाराची इच्छा होऊ नये। इच्छा म्हणजे काम आहे, आणि जर निषिद्ध व्यवहाराची जर आपण इच्छा केली तर त्याच्या द्वारानं आपल्याला कुत्र्या मांजराच्या जन्माला जाता येतं किंवा जातात त्याच्याकडं। म्हणून आपण इच्छा म्हणजे जी करायची नाही ती इच्छा, व्यर्थ इच्छा, निषिद्ध इच्छा, वाईट इच्छा करायची नाही। म्हणजेच निषेधाचे जेवढे व्यवहार असतील तेवढे करायचे नाही, त्याच्याबद्दलची इच्छा बाळगायची नाही। आणि जर इच्छा बाळगली तर तोच काम काय आहे, आपल्याला नरकाकडे नेणारा आहे। म्हणून निषिद्ध इच्छा ज्या करायचं नाही, ते खायचं नाही, ते प्यायचं नाही, ते जसं चुकीचं वागायचं नाही, ते अशा प्रकारच्या इच्छा उत्पन्न झाल्या आणि त्या पूर्ण नाही झाल्या की क्रोध उत्पन्न होत असतो। मग आणि हे काम झाला, काम म्हणजे इच्छा, इच्छेच्या नंतर मग ती पूर्ण नाही झाली म्हणून क्रोध येतो। आणि क्रोधानं मग असणारं, आता तुम्ही सांगा क्रोधानं काही सुख होतं का? आणि क्रोधसुद्धा एक असणारा आपल्याला नरकाकडेच नेणारा आहे। म्हणजे आपले जन्ममरण चुकत नाही क्रोधानं। म्हणून काम क्रोध आणि लोभसुद्धा कोणाचा ठेवू नये। आता तुम्ही म्हणता महाराज आमचा लोभ नसता तर तुम्ही आम्हाला इथं एवढं सकाळी उठून लवकर पाठ घेतला असता का? तर कुणाचा लोभ ठेवावा आणि कुणाचा ठेवू नये हेही आपल्याला कळलं पाहिजे। आपण काय म्हणतो ते कसा का असा ना, आपल्याला काय करायचंय, आणि मग त्याचा आपण लोभ ठेवतो। चुकीचं वागणारा, निषिद्धानं वागणारा, चुकीच्या मार्गानं जाणारा असा जर एखादा आपला मित्र असेल, त्याची आपण मित्रत्व करू नये, त्याच्या संगतीला आपण जाऊ नये, त्याची संगती कमी करावी।
आपण वाटलंच तर लांबून दर्शन घ्यावे, कारण आत्मा हा प्रत्येकामध्ये आहे, पण संगती करू नये. आणि आपण तर संगती कोणाची बी करतो, आणि संगती जर कोणाची बी केली तर आपल्याला मग वान नाही पण गुण लागत असतो. म्हणून काम, क्रोध आणि लोभ, लोभ सुद्धा कोणाचाही ठेवू नये, कोणाच्या बी संगतीला जाऊ नये. म्हणून कालच आमच्या गोरे महाराजांनी प्रमाण घेतलं, संत संगती धरा आणि पूर्वीचा दोहरा उगवेल. संत संग धरा, पूर्वीचा दोहरा उगवेल. म्हणजे आपली जशी पुण्य असेल त्याप्रमाणे आपल्याला सुचत असतं. म्हणून थोडंसं ध्यानात घ्या. तर हे काम, क्रोध, लोभ ही 3 द्वारे आहेत. तर ते काम, क्रोधाधिक मोक्ष मार्गाकडे वळलेल्या मुमुक्ष पुरुषांच्या मोक्षरूप पुरुषार्थाचा नाश करतात. आपले जर खरे शत्रू कोण असतील तर पक्का ध्यानात ठेवा, तुमचं या सृष्टीमध्ये एकही कोणीही शत्रू नाही. तुमचा शत्रू आहे काम, क्रोध आणि लोभ. हे 3 आपले खरे शत्रू आहेत. आणि त्याच्याच आपण साथीला जर आपण राहिलो तर ते आपलं काय करणार. म्हणून त्यासाठी आपण ध्यानात ठेवायचं की काम, क्रोध, लोभ ही आपले 3 मित्र आहेत. तर ते 3 मित्र आपल्यातले काढून टाका. आमचा एक दृष्टांत सांगतो तुम्हाला. दृष्टांत म्हणजे तुमच्या ध्यानात येईल. आमच्या घरच्यांना जर कधी चुकून येतच नाही राग, त्यांना ते खूप मोठे महात्मे आहेत, पण जर राग आला चुकून कधीतरी, जर कधीतरी चुकून आला, तर या देहाचं नाव श्रीराम आहे. या देहाला श्रीराम म्हणतात. या देहाला म्हणजे या देहाचं नाव ठेवलेलं आहे श्रीराम. आणि हा श्रीराम रूपी देह या आमच्या महाराजांचा पती म्हणून त्यांना मिळाला. म्हणजे राग कसा काढून टाकायचा ते सांगतो. आमच्या महाराजांना जर राग आला तर रागाला रावण म्हणतात. रागाला रावण. मग आम्ही त्यांना एवढं सांगतो की तुमचा पती रावण आहे का राम आहे. मग ते म्हणतात आमचा पती राम आहे. मग आम्ही सांगतो तुमच्यातला रावण काढून टाका, राम कसा हजर राहील. म्हणून मग त्यांचा राग लगेच एका काही सेकंदामध्ये निघून जातो. हो खरोखरे. अरे म्हणलं का तुम्ही व्याभिचारीत का बाबा, रावणाची संगती का करता तुम्ही, अरे तुम्ही रामाचे आहेत ना. मग ते शांत होतात. म्हणजे आपल्यातला राग कसा काढून टाकायचा हे ध्यानात ठेवा. घरच्या घरी कधी पती पत्नीने भांडणे करू नयेत. पती पत्नीने भांडणं करणं म्हणजे रामाची संगती सोडून रावणाच्या संगतीला जाणे. आणि राग हा रावण आहे. आपण काही दुसरा रावण धरायची गरज नाही. रावण नावाचा मनुष्य धरायचा नाही. आपल्यामध्येच रावण तयार होतो. राम शांत असतो, सद्गुरू शांत असतात, शांतिरूपी सीतेशी एकरूप असतात. मग तुमची संगती रामाशी का रावणाशी. तर ध्यानात घ्यायचं माय बापा हो, आपली संगती शांत प्रभू रामचंद्राबरोबर, शांतिरूपी सीतेबरोबर आपल्यामध्ये शांतपणा निर्माण झाला पाहिजे. आणि म्हणून हे काम, क्रोध, लोभ ह्या तिन्हांची आपण काय करायची, संगती तोडायची. ध्यानात ठेवा. आणि आत्मस्वरूपाचं म्हणजे आत्मा रामाचं भजन करायचंय. ध्यानात ठेवा. तुमच्या आमचा सर्वांचा सखा जर असेल तर आत्मा राम, आणि तो आपल्यामध्ये आहे. म्हणून हे आपल्या काय करतात तर हे काम, क्रोध, लोभ आपल्या पुरुषार्थाचा नाश करतात. पुरुषार्थाचा नाश करतात. यासाठी विवेकाने केलेल्या आत्मविचाराच्या शास्त्राने त्या तिघांचाही नाश करावा. आणि हे आत्मानात्म विवेक करून, आत्मनात्म विवेकानं त्याचा नाश होतो. हे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे सांगितले, यांचा नाश फक्त आत्मविचाराने होतो.
म्हणून आत्मविचार सतत आपल्या मनामध्ये राहायला पाहिजे. म्हणजे हे तिन्ही टाकून द्यावे. कोणचे? काम, क्रोध, लोभ. आणि असावा आत्मविचार. आत्मविचाराचं पहिलं लक्षण आहे आत्मानात्मविवेक. तुमच्या पुन्हा पुन्हा मी जे तुम्हाला बार बार अधिकाराची लक्षणं त्याच्यामध्ये घेतोय, इथं आलंय बी आत्मानात्मविवेक. मग आत्मानात्मविवेक काय आहे? आत्मा सोडून बाकीचे जे विचार असते ते अनात्म विचार आहेत, आणि आत्म्याबद्दलचे जे आपण बोलत असू ते आत्मविचार आहे. म्हणून काम क्रोधाधिकांची निवृत्ती झाल्या वाचून जीवनमुक्तीचे सुख सिद्ध होत नाही. काम क्रोधाधिकांची निवृत्ती झाल्या वाचून जीवनमुक्तीचे सुख सिद्ध होत नाही. म्हणून त्यांची निवृत्ती करून कल्पित देहादिक प्रपंचापासून भिन्न असणाऱ्या आत्म्याचा, बघा, म्हणून त्यांची निवृत्ती करून, कुणाची निवृत्ती करून? काम क्रोध लोभ यांची निवृत्ती करून कल्पित देहादिक प्रपंचापासून भिन्न असणाऱ्या आत्म्याचा गुरुशास्त्राच्या उपदेशाने जर अनुभव घेतला तर विस्मरणाने सापडत नाहीसा झालेला गळ्यातील रत्नाचा हार जसा एकदम सापडावा, त्याप्रमाणे हमना म्हणजे देहातच, आणि पुन्हा विलंब न लागता ते मोक्ष सुख तुझ्या हातास लागेल. याप्रमाणे चौपाईच्या पूर्वार्धात कल्पित सर्व देहादिक प्रपंचाहून भिन्न असणारे जे अद्वितीय आत्म्याविषयीचे ज्ञान, त्यांच्या योगाने मोक्षरूप आत्मसुखाची प्राप्ती या सांप्रतच्या देहातच होते असे निरूपण करून सांगितले. आता पुढे चौपाईच्या उत्तरार्धामध्ये सर्व जगभर अधिष्ठान रूपाने आत्मा व्यापक असून तो अस्तिभाती प्रिय रूपाने असून तो कल्पित जगाहून वेगळा आहे असे गुरु निरूपण करून सांगतात. सर्व व्यापक सहुती न्यारो इति तो आत्मा सर्व व्यापक आहे असे म्हटल्याने अस्तिभाती आणि प्रिय या तीन रूपाने तो नामरूपात्मक सर्व ब्रह्मांड जिकडे तिकडे व्यापून राहिलेले आहे असे समजावे. आता आत्मस्वरूप हे तुमचं स्वयंप्रकाशानंद सतचित आनंद आहे, आणि तेच तुमचं स्वरूप असते भाती प्रिय रूपानं सर्व ब्रह्मांड भरून उरलेलं आहे असं ध्यानात ठेवा. मग तुम्ही म्हणता कसं ध्यानात ठेवावं, आम्हाला ते कसं कळन? त्यासाठी त्यांनी तुम्हाला एक दृष्टांत दिलेलं आहे की जर आपल्या स्त्रियांच्या पुरुषांच्या अंगावर दागिने असतात, मग आता ते वेगवेगळ्या प्रकारचे दागिने आहेत, मी काय त्यांची नावं घेत नाही. आता दागिने किती प्रकारचे मला सगळ्यांना माहिती. त्या सर्व दागिन्यामध्ये सोन्या वाचून दुसरं काही भरलेलं नाही, सोनच आहे सर्व. दागिन्याचे नाव वेगवेगळे घेता तुम्ही, आणि कितीही दागिने असू द्या सोन्याचे, त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा नाव घेताना मग त्याला सोनं म्हणत नाहीत तुम्ही. अंगठी, गळ्यातला चंद्रहार, गळ्यातलं लाकीट, कानातले कर्णफुले, झुंबर, काय तर ते बरेचसे नाव आहेत, त्याचे काही मला नाव येत नाही जेवढे. पण ह्या सर्वांमध्ये जर तुम्ही पाहू गेलात, बारीक नजरेनं जर बघू गेलात, तर त्याच्यामध्ये सोनं आहे, दुसरं काहीच नाही. तसं या ब्रह्मांडामध्ये सर्व जरी दृश्य दिसत असलं तुम्हाला, दृश्य जरी दिसत असलं तरी सुद्धा त्या दृश्यामध्ये सर्वत्र भगवान परमात्माच आहे आत्मरूपानं. नाम आणि रूप मिथ्या असतं. सोन्याचे जेवढे दागिने आहेत तेवढे गोळा करून तुम्ही अग्नीमध्ये जर टाकले तर एक सोन्याचा गोळा तयार होतो. तसंच आत्मनात्म विवेक करून आत्मनात्म विचारानं देहादिक हा मिळालेला देह किंवा दिसणारा दृश्य प्रपंच, ह्या सर्वांचा जर तुम्ही बारीक विचार करून जर निराश केला तर तुम्हाला एक भगवान परमात्मा उरलेला दिसेल. त्याला म्हणतात स्वयंप्रकाश सच्चिदानंद आत्मा, आणि तोच आत्मा आस्ती भाती प्रिय रूपानं जगभर भरून उरलेला आहे. आणि एवढंच ज्ञान कळण्यासाठी आपल्या वृत्तीला दृढ अपरोक्ष ज्ञान होण्यासाठी याची अत्यंत गरज आहे आत्मनात्म विवेकाची. आत्मनात्म विवेक वैराग्य करून घेऊन आपण शम दमादी षट संपत्ती साधन करून
मुक्त होण्याची इच्छा ज्यांना निर्माण होते त्याला मुमुक्षु असं म्हणतात, ध्यानात घ्या. म्हणून त्यांनी सांगितलं की तर कल्पित, मग त्यांनी दुसरा एक दृष्टांत घेतला. सोन्याचा दृष्टांत झाल्याच्या नंतर त्यांनी दुसरा दृष्टांत घेतला, तर कल्पित सर्पाहून दोरी जशी निराळी असते तसा तो आहे. आता तो भगवान परमात्मा त्यांनी दृष्टांत घेतलाय सर्पाचा आणि दोरीचा. दोरीवर कल्पित सर्प दिसतो रात्रीच्या वेळेस, इथे काहीतरी पडलेला आहे असं वाटतं आपल्याला, आणि त्या काहीतरी पडलंय तर पण दिसायला काय दिसतो आपल्याला? सर्प दिसतो. दिसायला सर्प दिसतो, पण तो ज्यावेळेस तुम्ही बारीक नजर करून बघता किंवा तिथे उजेड करता त्यावेळेस तुम्हाला असं ध्यानात येतं की तर दोरीशिवाय दुसरं काही नाही. पण तुम्ही बारीक विचार केल्याशिवाय किंवा बॅटरी घेऊन गेल्याशिवाय, तुमच्या वृत्तीला ज्ञान झाल्याशिवाय इथं सर्प नसून सर्पाची कल्पना होती, कल्पनेने सर्प भासत होता. आपल्याला तसं वाटत होतं की त्या दोरीवर सर्प म्हणजे सर्प दिसतोय, दोरीचं ज्ञान नव्हतं. ज्या वेळेस तुम्हाला दोरीचं ज्ञान झालं त्यावेळेस तिथे सर्प नाहीच असं तुम्हाला कळतं. तसा जर तुम्ही बारीक विचार केला आणि सद्गुरूच्या संपर्कात येऊन अनुग्रहाचं चिंतन करून श्रवण मननादी याच्याद्वारे शास्त्राचा अभ्यास करून बारीक नजरेनं जर पाहिलं, बारीक विचार करून जर पाहिलं, सूक्ष्म विचार जर केला, तर तिथं फक्त भगवान परमात्मा उरतो. हे सर्व दिसणारं जगत्रय, आपला दिसणारा देह आणि दिसणारं दृश्य, याच्यात तुम्ही जर बारीक विचार केला, आत्मनात्म विवेक करून जर तुम्ही गेलात, तर तुम्हाला शेवटला नुसतं फक्त एक परमात्माच गच्च भरून उरलेला आहे असं तुमच्या ध्यानात येईल. आणि तेच आपलं स्वरूप आहे असं ध्यानात ठेवा. तर कल्पित सर्पाहून दोरी जशी निराळी असते तसा तो आहे. स्थूल सूक्ष्म कारण या तीन देहात द्रष्टा रूपाने, जागृत स्वप्न सुसुप्ती या तीन अवस्थात साक्षी रूपाने. बघा ध्यानात घ्या, आतापर्यंत आपलं जे पंचीकरण झालं ते आपला स्थूल देह सांगतात, सूक्ष्म देह सांगतात, कारण देह सांगतात. या तीन देहामध्ये द्रष्टा रूपाने म्हणजे आपल्याला पाहण्यात येतो, आपल्या स्थूल सूक्ष्म आणि कारण आपल्याला कळतं, आपल्याला ते अशा अशा पद्धतीचं आहे. म्हणून तुम्ही म्हणायचात की बाबा नेमकं पंचीकरण म्हणजे काय? पंचीकरण म्हणजे पाचापासून निर्माण झालेला हा देह कसा आपल्याला दृश्य आहे, या दृश्यापेक्षा कसे आपण वेगळे आहोत, त्यासाठी त्याला म्हणतात की स्थूल सूक्ष्म कारण या तीन देहाचा आपण द्रष्टा आहोत, आपल्याला ते कळतोय. आणि हे हुशार व्यक्तींचं कार्य आहे, हे अधिकाऱ्याचं कार्य आहे. अधिकाऱ्यालाच हे कळतं, दुसऱ्याला कोणाला कळत नाहीये. बाहेर कोणाला काही बोलायला गेलं तर कोणाला स्थूल देन, सूक्ष्म देन, कारण देन, महाकारण देन वगैरे काय आपण किती बोललो तरी ही भाषा कळत नाही, कारण ही भाषा शिकावी लागते. आणि मग आपण याचे द्रष्टा आहोत या तीन देहाचे. म्हणून पुन्हा जागृत स्वप्न आणि सुसुप्ती या तीन अवस्थेचे आपण साक्षी आहोत. जागृती म्हणजे आता हे दिसतंय ती जागृती, जागृतीचा अभिमान जीव घेत असतो. जीव घेतो म्हणजे काय? आपण मरत नसतो. जीव जागृतीचा अभिमान घेतो. म्हणून म्हणले जीव जागृतीचा अभिमान घेतो. आणि स्वप्नामध्ये कोणता अभिमान आहे? स्वप्नामध्ये तेजस अभिमानी जीव घेतो आणि ते स्वप्न आपल्याला कळतं. आणि सुसुप्तीमध्ये कोणता अभिमानी? सुसुप्तीमध्ये प्रज्ञाभिमानी म्हणजे तिथं ज्ञान असतं पण बोलून दाखवता येत नाही. या तीन अवस्था आपण साक्षी रूपानं आहोत. साक्षी रूपानं म्हणजे ह्या तिन्ही अवस्था आपल्याला कळतात. आणि अन्नमयादी पंचकोशामध्ये प्रकाश रूपाने तो सच्चिदानंद रूप आत्मा व्यापक आहे. आणि तोच आत्मा असद्रूप जे देहादी तीन अवस्था आणि पाच कोश या सर्वहून निराळा आहे, असे विवेक दृष्टी तुम्ही विचार करावा. म्हणजे विवेक दृष्टीने अनुभव घेऊन पाहावा. म्हणजे पुन्हा एक अद्वितीय सजातीय विजातीय स्वगत या भेदाविरहित असा आत्मा आहे. आता तुम्ही म्हणता हे महाराज तिसरे शब्द वेगवेगळेच काढतात तुम्ही पुढे गेला की.
आता तुम्ही हे सजातीय काय काढे, विजातीय काय काढे आणि स्वगत काय काढे? मग हे आम्हाला असे तुम्ही नवे नवे शब्द काढतात आणि ते आम्हाला न कळाल्यामुळं मग आमचा आनंद गायब होण्याचा प्रयत्न होतो. मग तुम्ही काय करा, आम्हाला सजातीय विजातीय स्वगत असणारे हे भेद कसे असते ते पण सांगा, तर ते तुम्हाला पुढे येऊन जातील. या भेदाविरहित असा आत्मा आहे असे अनुभव घेऊन पहा. बरं, तरी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो. आमचे महाराज जरा म्हणतात की हे सांगा सजातीय विजातीय आणि स्वगत भेद. सजातीय म्हणजे एक झाड आणि दुसरं झाड, एक झाड पाहिलं आणि दुसरं झाड पाहिलं तर दोन्हीचा काय आहे? किंवा आंब्याचं झाड, लिंबाचं झाड, किंवा असे जे दोन पदार्थ सारखे सारखे दिसतात तर हे सजातीय मध्ये मोडतात. या सजातीयापेक्षाही तो वेगळा परमात्मा आहे. हो ना, म्हणजे आणि विजातीय, विजातीय म्हणजे एक दगड घ्या एक झाड घ्या, याला विजातीय म्हणतात. या विजातीय याच्याहूनही तो परमात्मा वेगळा आहे. आणि स्वगत भेद म्हणजे आता हे आपलं शरीर ज्ञान, शरीरामध्ये इंद्रिय वेगवेगळे आहेत. हात वेगळा आहे, पाय वेगळा आहे, डोळे वेगळे, डोकं वेगळं, असे जे वेगवेगळे इंद्रिय आहेत. आणि हे स्वगत भेद म्हणजे स्वतःमधील भेद. असे या भेदाविरहित सजातीय विजातीय स्वगत या भेदाविरहित असा आत्मा आहे, असे अनुभव घेऊन पाहावे. याप्रमाणे गुरुजींनी जेव्हा विचार करून अनुभव घेण्यास सांगितले तेव्हा जे जे काही एवढा वेळ ऐकले होते त्या सर्वांचे मनन करून निधिध्यासपूर्वक आपल्या स्वरूपाचा साक्षात्कार रूप अनुभव शिष्याने घेतला. आला का तुम्हाला अनुभव? शिष्याने अनुभव घेतला. इथून पाठीमागं सगळे तुम्हाला स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, महाकारण देह सगळे सांगितले. याच्यानंतर तुम्ही सर्वसामान्य स्वरूपात असं त्या शिष्याने अनुभव घेतला. आणि मग आता काय म्हणतो शिष्य, तो आपला अनुभव शिष्याने 3 दोह्याने उघड करून सांगितला, दाखवतो म्हणतो. आता मी माझं बी ऐका ना म्हणतो गुरु महाराज, मी काय अभ्यास केला ते माझं बी ऐका, मला येतंय का, माझ्या ध्यानात राहिलं का, असं म्हणून तो त्याचा अनुभव सांगतोय शिष्य. आता काय अनुभव सांगतो ते बघू आपण. तर तो आपला अनुभव शिष्य 3 दोह्याने सांगून उघड करून दाखवतो. त्यातल्या सुद्धा पहिल्या दोह्यात 4 देह 3 अवस्था येऊन आत्म्याचे रूप निराळे असे शिष्य सांगतो. आता कसं असतंय, गुरुपेक्षा शिष्य हुशार असतात, कारण ते अभ्यास जास्त करतात. गुरुला वाटतं मला येतंय म्हणून गुरु अभ्यास करीत नाही, आणि शिष्य काय करतंय, आपल्याला येत नाही म्हणून अभ्यास करतंय. मग ते शिष्य म्हणू लागला, गुरु महाराज आता माझा अनुभव तुम्हाला सांगतो की 4 देह 3 अवस्था. आता मला 4 देह तुम्ही सांगितले, 3 अवस्था सांगितल्या, मग आता याच्यापेक्षा आत्म्याचं रूप वेगळं आहे, कसं आहे ते मी तुम्हाला सांगतो म्हणतो. आणि मग आता शिष्य काय करायला लागला, अनुभव वर्णन म्हणजे स्वतःला आलेला अनुभव शिष्य गुरुच्या समोर बोलून दाखवत आहे. तर तो काय शिष्यानं प्रश्न म्हणजे काय अनुभव आला ते सांगायला लागला शिष्य. स्थूल सूक्ष्माने कारण हे जे देहत्रय ते मी नव्हे. शिष्य म्हणतोय की आता मला कळलंय, स्थूल सूक्ष्म कारण हे जे देहत्रय ते मी नाही. त्याचप्रमाणे विशेष ज्ञान स्वरूप जो महाकारण देह तोही मी नाही. जाग्रत, स्वप्न आणि सुसुप्ती या 3 अवस्थाही माझ्या आत्म्याच्या नाहीत, तर त्या बुद्धीच्या आहेत. अशा प्रकारचा अनुभव त्या शिष्यानं बोलून दाखवला. ते म्हणून म्हणले, हुम स्थूल सूक्ष्म कारण नाही, नाही महाकारण रूप, नाही जाग्रत स्वप्न सुसुप्ती, हुम पोते शुद्ध स्वरूप. मी आता स्थूल देह नाही, सूक्ष्म देह नाही, कारण देह नाही, महाकारण देह नाही, या सर्वांचा मी साक्षी शुद्ध असा मी आहे, असं त्यांनी अनुभव बोलून दाखवला. तर पुढं त्यांनी सांगितलं, बुद्धी जागरणम स्वप्नम सुसुप्ती रीती वर्तेय तायन वायन भूयते सोम अध्यक्ष पुरुष परह. अर्थात म्हणले, जागृत, स्वप्न, सुसुप्ती या 3 अवस्था बुद्धीच्या आहेत. जागृती, स्वप्न, सुसुप्ती या 3 अवस्था बुद्धीच्या आहेत. या 3 अवस्था ज्याच्या योगाने जाणल्या जातात तो या 3 अवस्थांचा साक्षी आहे.
ज्या परमात्म स्वरूपाच्या योगानं हे आपल्याला सर्व कळतं, तर या सर्वांचा साक्षी मी आहे, असं सच्चिदानंद स्वरूप उत्तम असा पुरुष मी आहे, असा शिष्यांना अनुभव वर्णन करून सांगितला. यासाठी 3 अवस्थांचा प्रकाशक मी स्वतः केवळ शुद्ध निर्मळ स्वयंप्रकाश सामान्य रूप आहे. तुर्या साक्षी तो कोय कहे, जो साक्ष्य पदार्थ होय, उपाधी रहित स्वरूप हुम नाही साक्ष साक्षी दोय. जर साक्षीने जाणल्या जाणाऱ्या अशा जागृतादी वृत्ती स्थूल सूक्ष्म देहादी पदार्थ आत्म्याहून भिन्न आहेत हे सत्य असेल, तरच तुरीय आणि साक्षी अशी 2 विशेषणे आत्म्यास कोणीही लावू शकेल. साक्षीने जाणलेल्या जागृतादी वृत्ती स्थूल सूक्ष्म देहादी पदार्थ आत्म्याहून भिन्न आहेत असे हे जर सत्य असेल, तरच तुरीय आणि साक्षी अशी 2 विशेषणे आत्म्यास कोणी लावू शकेल. पण जर जागृतेची अवस्था व स्थूल पदार्थ पारमार्थिक दृष्ट्या खरी नाही, तर आत्म्यास तुरीय व साक्षी अशी विशेषणे कशी कोणास लावता येतील? एकाच मनुष्यास निरनिराळ्या आप्तांच्या संबंधाने, एकाच मनुष्यास निरनिराळ्या नातेवाईकांच्या संबंधाने निरनिराळी नावे प्राप्त होतात. म्हणजे त्यास भाचा असला तर मामा, पुतण्या असला तर काका, जावया असला तर सासरा, पुत्र असला तर पिता, अशी निरनिराळी नावे प्राप्त होतात. परंतु वर सांगितलेले त्यांचे संबंधी जर नसेल किंवा मेले असेल, तर त्याला मामा, काका अशी नावे देता येत नाहीत. म्हणजे यावरून असे झाले की सर्व नावे कल्पित आहेत, पण मूळचा पुरुष तेवढा खरा आहे. याच न्यायाने तुरीय, साक्षी इत्यादी विशेषणेही माझ्या स्वरूपात उपाधीच्या अपेक्षेने प्राप्त झालेले आहेत, वास्तविक म्हणजे खरी नाहीत. आणि मी या जागृतादी उपाधिविरहित म्हणजे निरुपाधी स्वरूप आहे. त्यामुळे माझ्या शुद्ध स्वरूपात साक्ष आणि साक्षी दोन्ही नावे नाहीत. असा अनुभव शिष्यानं गुरुच्या समोर वर्तवून दाखविला. आणि असा अनुभव आम्हाला यायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही बार पंचीकरण बघा, पंचीकरण सोडू नका. पहिला अगोदर आत्मचिंतन 1 घंटाभर करा. त्याच्यानंतर मग तुम्ही 1 घंटाभर पंचीकरण रोज बघत जा. तुम्ही बास लय झाला टाइम, एवढा जर टाइम दिला तर तुम्ही मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही, ध्यानात ठेवा. मग तुम्ही म्हणता ना, आता महाराज तुम्ही आम्हाला मुक्त करणार होय, तर ते तुम्ही मुक्तच आहात असं तुम्हाला कळून जाईल. देव पाहाय गेलो ते देवच होऊन ठेलो. तुकाराम म्हणतात, देव पाहाय गेलो ते देवची होऊन ठेलो, असं जगद्गुरु जगदवंदनीय तुकोबाराय आपल्याला सांगतात. त्याप्रमाणे आपण मुक्तच आहोत, हे आपण ध्यानात घ्या. म्हणून पुढं त्यांनी सांगितलं, त्यामुळे माझ्या शुद्ध स्वरूपात साक्षी आणि साक्षी दोन्ही नावे नाहीत. जागृतीचा अभिमानी विश्व, स्वप्नाचा अभिमानी तेजस आणि सुसुप्तीचा अभिमानी प्राज्ञ हे 3ही मी नाही. व तुरीय अवस्था हे नाव, तशीच द्रष्टा साक्षी ही माझ्यामध्ये वास्तविक नाहीत. कारण दृश्य साक्षी यांच्या अपेक्षेने द्रष्टा आणि साक्षी अशी नावे देता येतात. पण दृश्य व साक्ष्य पदार्थ नसेलच तर कोणाला द्रष्टा आणि कोणाला साक्षी म्हणायचे? म्हणून दृश्य व साक्षी जे पदार्थ आहेत ते पारमार्थिक दृष्ट्या सत्य नव्हेत. यामुळे त्यास नावे देता येण्यासारखी नाहीत. तथापि जेथे तेथे ती दिलेली आहेत. वास्तविक विचार करून अनुभव घेतला असता मी केवळ निष्प्रपंच स्वयंप्रकाश, स्वतः सिद्ध निरुपाधिक शुद्ध रूप मन आणि वाणी यास अगोचर आहे. मी मनाला न वाणीला कळणाऱ्यापैकी नाही असे शब्द 2 टाकले. मग महाराज म्हणले, तुम्ही आतापर्यंत म्हणत होतात की आता मनाच्या द्वारे, विचाराच्या द्वारे, आता तर म्हणतात की मन वाणीच्या याच्यापेक्षा असणारा वेगळा आहे म्हणून. मग शुद्ध रूप मन आणि वाणी या सागोचर आहे असा आहे असे सिद्ध होते. या प्रकारचा शिष्याने सांगितलेला अनुभव ऐकून तो अनुभव दृढ करण्याच्या हेतूने मन आणि वाणी या सागोचर असे जे निष्प्रपंच अद्वैत ब्रह्माचे स्वरूप, त्यांचे निरूपण गुरुजी पुढील 2 दोह्यांनी करतात.
तर म्हणले अशा पद्धतीनं शिष्यानं अनुभव सांगितला. मग आता गुरु मन वाणी या सागोचर असे जे निष्प्रपंच अद्वैत ब्रह्मस्वरूप त्यांचे निरूपण गुरुजी पुढील 2 दोह्याने वर्णन करतात. म्हणून अद्वैत ब्रह्माचे वर्णन, या जगामध्ये ब्रह्मा व्यतिरिक्त काहीच नाही, आणि असं म्हणलेलं तेच आपल्याला पटत नाही, म्हणून बार बार दृष्टांत सांगावे लागतात. तर सोनं जरी तुम्ही मगाच सांगितलं की सोन्याचे अलंकार जरी तुम्ही कितीही केलेले असले 5-25 प्रकारचे, सोन्याचे अलंकार जर तुमच्या पुढं ठेवले तर तुम्ही त्या सोन्याच्या अलंकाराचे नाव घेतात की हे अलंकार वेगळा, ते अलंकार वेगळा, ते अलंकार वेगळा, असे नावं घ्यायचे आपल्याला कळतात. पण हे सोनंच आहे असं आपण पाहत नाही. जरा ध्यानात घ्या, हे सोनंच आहे. हे जसं आपल्याला कळतं शेवटला, तसं हे सर्व दृश्य रूपानं जो भगवान परमात्मा जगभर भरून उरलेला आहे, ते असणारं कल्पित स्वरूप, कल्पित दृश्य, हे कसल्याही प्रकारचं टिकत नाही. आणि शेवटी उरतं ते एक स्वरूप, आणि तेच स्वरूप आपण आहोत. आपलं ते स्वरूप म्हणजेच आपलं ते रूप आहे. आणि हे मनाला आणि वाणीला कळत नसतं. तुम्ही म्हणता मनाला आणि वाणीला कळत नसल्यावर आम्ही कोणत्या प्रकारानं जाणून घ्यावा? ज्याला मन आणि वाणी कळते, जे मनाचा साक्षी आणि मनाचा द्रष्टा आहे, आणि ते तुम्ही आहात. ज्याला मन आणि वाणी कळते, ज्याला हे दृश्य स्वरूप कळते, ज्याला 3 देह कळतात, ज्याला 3 अवस्था कळतात, ते कळणारे तुम्ही ह्या दृश्यापेक्षा वेगळे आहात. आणि हाच पंचीकरणाचा अभ्यास आहे, हेच अपरोक्ष ज्ञान आहे, आणि हेच अशाच पद्धतीनं तुम्ही मुक्त आहात. तर मग आता गुरु काय करतात? अद्वैत ब्रह्माचे वर्णन केलेले आहे. ज्या नाही पिंड ब्रह्मांड नाही, नाही एक त्या नाही प्रकृती पुरुष, ज्या नाही स्वयंप्रकाश सत सोय. ज्या नाही पिंड म्हणजे ज्या अद्वैत स्वरूपात शरीराचा संबंध नाही, त्याचप्रमाणे ब्रह्मांडाचाही संबंध नाही. त्या म्हणजे त्या अद्वैत स्वरूपात 1-2 अशी गणना नाही. आणि त्यात प्रकृती म्हणजे माया आणि पुरुष म्हणजे अविद्य उपाधीने युक्त जीव ही दोन्ही नाहीत. अशा प्रकारचे स्वयंप्रकाश सत्य अद्वितीय आत्म्याचे स्वरूप असे जाणावे. असं त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून वर्ती व्याप्ती फलव्याप्ती जमनो तेम स्वरूप, उदा सदित स्वप्रकाश छे मनवाने बिनरूप. म्हणून म्हणले आणखी ते आत्मस्वरूप वर्ती व्याप्ती व फलव्याप्ती या दोहांच्याही संबंधाविरहित जमनो तेम म्हणजे जसे आहे तसे स्वाभाविक स्वरूप आहे. शिष्य म्हणतो, काय महाराज, तुम्ही प्रत्येक वेळेस आम्हाला चांगलं सांगताच तुम्ही आणखीन दुसरे शब्द मध्ये घालता. आता हे वर्ती व्याप्तीन फल व्याप्तीन हे असले शब्द वेगळे टाकता, मग आम्हाला ते कळत नाहीत. तर आता वर्ती व्याप्ती आणि फल व्याप्ती, मग शिष्यानं तेच प्रश्न केलाय की महाराज, वर्ती व्याप्ती आणि फल व्याप्ती म्हणजे काय ते सांगा, म्हणजे माझ्या ध्यानात येईल. गुरु सांगतात, अंतकरणाच्या वर्तीने घटादी पदार्थ व्याप्त झाल्यावर तो पदार्थ आकाराने स्फुरण पावतो. अंतकरणाच्या वर्तीने घटादी पदार्थ व्याप्त झाल्यावर तो पदार्थ आकाराने स्फुरण पावतो. कमी करा थोडं, ते स्फुरण पावतो. त्या स्फुरण पावण्याला वृत्ती व्याप्ती म्हणतात. वृत्ती व्याप्ती कळाली का? अंतकरणाच्या वर्तीने, आपल्या अंतकरण आहे आपल्याला, त्या आपल्या अंतकरणाच्या वर्तीने घटादी पदार्थ म्हणजे घट म्हणजे तांब्या घ्या, गाडगं घ्या, काय तुम्हाला दिसणारे दृश्य घ्या. घटा आदी म्हणलं की सर्व दिसणारे पदार्थ. घट म्हणजे एक उदाहरण दिलं कशाला म्हणायचं म्हणून. घट म्हणजे गाडगं घ्या, तांब्या घ्या, त्याला घट म्हणतात. घटा आणि आणखीन बाकीचे दिसणारे दृश्य पदार्थ, घटादी पदार्थ व्याप्त झाल्यावर तो पदार्थ आकाराने स्फुरण पावतो. तो पदार्थ आकाराने स्फुरण पावतो. या स्फुरण पावण्याला वर्ती व्याप्ती म्हणतात. आपल्या वर्तीच्या आधारे या दिसणाऱ्या दृश्य पदार्थांचं ज्ञान व्हावं म्हणून परमात्म्यानं आपल्याला वर्ती दिली. ध्यानात ठेवा, आपल्या वर्तीच्या द्वारे हे दृश्य पदार्थ दिसतात आपल्याला.
मग तसा परमात्मा ह्या वृत्ती व्याप्तीमध्ये येत नाही. अशा आपल्या या डोळ्याच्या वरतीला परमात्मा दिसत नाही. त्या परमात्म्यालाच वरती कळते, वरतीला परमात्मा कळत नसतो. वरती जड आहे, ध्यानात ठेवा. म्हणून पदार्थ चित्ताभासाची व्याप्ती म्हणजे हा घट आहे असे ज्ञान होते, त्याला फलव्याप्ती म्हणतात. आणि मग हे दृश्य पाहिलं, त्या दृश्याचं आपल्याला ज्ञान होतं की घट पाहिला आणि हा घट आहे असं ज्ञान होणे, त्याला फलव्याप्ती असं म्हणतात. पदार्थ पाहणे वरती व्याप्ती आणि त्या पदार्थाचं ज्ञान होणे हे फलव्याप्ती. तर या वरती व्याप्ती आणि फलव्याप्ती ही दोन्हीही या परमात्म स्वरूपाला लागू पडत नाही. तरी परंतु वरती व्याप्तीनं ह्या सर्व पदार्थांचा, कल्पित पदार्थांचा, कल्पित देहाचा, 3 अवस्थांचा, 3 साक्ष्याचा, या सर्वांचा आपण, त्याच्याही पलीकडचे आपण शुद्ध स्वरूप आहोत असं आपल्याला आत्मनात्म विवेकाने विचार करून वरतीला समजून घेऊन वरती ज्ञान तुम्ही टाकून देऊ शकता. आणि फलव्याप्ती म्हणजे तेच रूप आहे. आपलं जे रूप आहे, स्वरूप आहे, ज्या स्वरूपाला कळत आहे तेच स्वरूप आपण आहोत. म्हणून वरती व्याप्ती आणि फलव्याप्तीची गरज, एकदा तुम्हाला दृढ अपरोक्ष ज्ञान झाल्यावर वरती व्याप्ती फलव्याप्तीची गरज नाही. तरी सुद्धा वरती व्याप्तीने आपला व्यवहार होत असतो आणि फलव्याप्ती रूप भगवान परमात्मा असतो. ध्यानात ठेवा. म्हणून अज्ञानाची निवृत्ती होऊन झालेले जे आत्म्याचे विशेष ज्ञान, त्याची उत्पत्ती होण्यासाठी केवळ वरती व्याप्तीची अपेक्षा असते. अज्ञानाची निवृत्ती करण्यासाठी वरती व्याप्तीची गरज आहे. मी परब्रह्म स्वरूप, मी आत्मस्वरूप, मी साक्षी कसा आहे एवढं कळून घेण्यासाठी आत्मनात्म विचाराच्या द्वारानं हे एकदा समजून घेतल्यावर वरतीला मग मी असा आहे असं कळाल्यावर वरतीच्या द्वारानंच ज्ञान कळून घेऊन, म्हणजेच तोच आत्मस्वरूप आहे परंतु त्यालाच मी असा आहे असं समजून घेऊन आपण मुक्त आहोत. मग ही विशेष ज्ञान, त्याची उत्पत्ती होण्यासाठी केवळ वरती व्याप्तीची अपेक्षा असते, फलव्याप्तीची नसते. जसे प्रकाश स्वरूप अशा सूर्याला पाहण्यासाठी, प्रकाश स्वरूप जे आता सूर्य उगवलेला आहे ते सूर्याला पाहण्यासाठी शुद्ध निरोगी नेत्राची अपेक्षा असते. जर कोणी एखादा आंधळा असेल तर तो सूर्य पाहू शकणार नाही. म्हणून ज्याचे डोळे निरोगी आहेत, निरोगी डोळ्यावालाच असणारा हा प्रकाश स्वरूप सूर्य पाहू शकतो. पण इतर दीपादिकांची अपेक्षा नसते. काय तिथं उजेड करायचा का सूर्य पाहायला? सूर्य पाहण्यासाठी उजेड करण्याची आवश्यकता नाही, निरोगी नेत्राची अपेक्षा आहे. तसे इतर दीपादिकाची अपेक्षा नसते. तसे स्वयंप्रकाश आत्म्याला जाणण्यासाठी वरती व्याप्तीचीच अपेक्षा आहे, पण ती शुद्ध वरती पाहिजे, आहे की नाही? फलव्याप्तीची जरुरी नाही. परंतु बाह्य जे घटपटादी पदार्थ आहेत ते पाहण्यासाठी वरती व्याप्ती आणि फलव्याप्ती या दोन्हींची अपेक्षा असते. आपल्याला जर व्यवहार घडायचा असेल तर वरती व्याप्ती आणि फलव्याप्तीची गरज आहे. आणि जर परमात्म्याचं ज्ञान करून घ्यायचं असेल तर वरतीने एकदा ज्ञान, वरतीच्या द्वारे एकदा ज्ञान समजून घेतलं तर आपलं तेच स्वरूप आहे असं ध्यानात घ्या. कारण एका नेत्रानेच घट पाहता येणार नाही. तसेच चिदाभासा वाचून केवळ जड ज्या अंतःकरणाच्या वृत्तीच्या योगाने जड पदार्थ पाहता येणे शक्य नाही. कारण एकतर वरती जड आहे व जे पदार्थ पाहायचे आहेत तेही जड आहेत. अर्थात जडात जड भासणार नाही, यासाठी जड पदार्थ जाणण्यासाठी फलव्याप्तीची अपेक्षा आहे. बघा, जड पदार्थ म्हणजे जेवढे काय दिसणारे पदार्थ आहेत एकूणमेकाला पाहत नाहीत. जड पदार्थांना ज्ञान नसतं. पण अज्ञानाची निवृत्ती करून जो आत्मज्ञानाचा अनुभव घेतो त्यास तिची अपेक्षा नाही. त्या अज्ञानाची निवृत्ती करून तो आत्मज्ञानाचा अनुभव घेतो त्यास तिची अपेक्षा नाही, तर केवळ वरती व्याप्तीचीच अपेक्षा आहे. म्हणजे एकदा वरतीच्या द्वारे आपण ज्ञान घेईपर्यंत आपल्याला वरतीची आवश्यकता आहे. व्यावहारिक पदार्थ आपल्याला त्याचं ज्ञान होण्यासाठी वरती व्याप्ती आणि फलव्याप्तीची गरज असते. व्यावहारिक पदार्थासाठी व्यवहार होण्यासाठी, आत्मस्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी फक्त वरतीची गरज आहे. त्या वरतीच्या द्वारे विचार करून, मनाच्या द्वारे बुद्धीनं निश्चय करून
आपण आत्मस्वरूपी एकदा आहोत हे एकदा खात्री झाली की आपण पुन्हा आपल्याला जसं की एकदा तूप बनेपर्यंत फार कष्ट करावे लागतात. एकदा तूप बनवून ठेवलं की पुन्हा ते खायचंच असतं. मग एकदा बाटलीत भरून ठेवलं तर त्याचा काही नाश होत नाही तुपाचा. तूप आपल्याला खायला 1 महिना, 4 महिने, 6 महिने, वर्ष आपण असं घालवू शकतो. त्याप्रमाणे एकदा वृत्तीच्या द्वारे आत्मस्वरूपाचं ज्ञान करून घेऊन त्या आनंदामध्ये व्यवस्थित राहणं आपलं गरजेचं आहे. म्हणून शिष्य म्हणतो, गुरु महाराज जर वरतीच्या योगाने आत्मा जाणला जातो, आता लगेच इथं वरतीच्या द्वारे आत्म्याचं ज्ञान करून घेता येतंय म्हणलं की लगेच शिष्य प्रश्न करतोय. काय प्रश्न करायला आहे की म्हणतो, जर वरतीच्या योगाने आत्मा जाणला जातो तर वरती श्रेष्ठ होईल, आत्मा दृश्य होईल. तर वरती दृष्टी झाली व आत्मा वरतीचा दृश्य झाला आणि तसे झाले असता आत्मा मनाला आणि वाणीला अगोचर आहे अशी श्रुतीचे म्हणणे ते अप्रमाण ठरते. तर त्याची समाधानपूर्वक एकवाक्यता कशी करावी. तर गुरु म्हणतात, अरे बाबा, मन आत्म्याला दृश्य पदार्थाप्रमाणे आपल्या पाहण्याचा विचार करून काही पाहत नाही. तर ध्यानात घ्या, मन आत्म्याला दृश्य पदार्थाप्रमाणे आपल्या पाहण्याचा विचार करून काही पाहत नाही. मनाला काही आत्मा पाहता येत नाही. तर मनाच्या द्वाराने विचार करून अविद्या व देहाध्यास यास निवृत्त करून स्वतः आत्मा आपल्या स्वरूपाने प्रकाशतो. आत्मा कसा जाणायचा आहे ते मनाच्या द्वाराने, मनाच्या वृत्तीच्या द्वाराने आत्मानात्म विवेक करून मग मी सच्चिदानंद आत्मा कसा आहे ते आपल्या बुद्धीनं निश्चय करून मग तुम्हाला मनाची बुद्धीची आत्मस्वरूपाचं चिंतन करायला गरज लागत नाही. म्हणजे आपल्या मनानं तुम्हाला मन, बुद्धी, चित्त सगळं हे व्यवहार जोपर्यंत शरीर आहे तोपर्यंत त्याची गरज आहे. पण एकदा देवाचं परमात्म्याचं ज्ञान झालं तर तुम्हाला मनाची, बुद्धीची कोणाचीच गरज नाही. तुम्ही ते स्वरूपात असं तुम्हाला कळत असतं. आरशाच्या साधनाने मनुष्य आपलेच तोंड आपण पाहतो. ध्यानात घ्या, दृष्टांत फार आपल्याला कळण्यासाठी असतात. आरशाच्या साधनाने मनुष्य आपले तोंड आपण पाहतो. आरसा काही तोंड पाहत नाही. का तुमचं तोंड आरसा पाहतो का तुम्ही त्याला पाहतात आरशामध्ये? आणि जरी तुम्ही आरशाला पाहिलं तरी आरशातून पाहून तुम्ही स्वतःलाच पाहत असतात. तुम्ही आरशात जरी पाहत असलात तरी आरसा तुम्हाला पाहत नाही. तुम्ही आरशाला जरी पाहत असलात तरी तुम्हाला आरशाची पाहण्याची त्याची सुद्धा तुम्हाला जरुरी नाही. फक्त तुम्हाला तुमचं तोंड पाहायचंय. आरशाची तरी कुठं गरज आहे तुम्हाला? पण तुम्हाला तुमचं तोंड पाहिजे म्हणून तुम्ही आरसा घेता. म्हणजे तुम्हाला सुख घ्यायचंय, तुम्हाला तुमचा चेहरा पाहायचाय, तुम्हाला तुमच्या स्वतःचा चेहरा पाहायचाय म्हणून स्वतःचा चेहरा पाहण्यासाठी तुम्ही आरशाचा उपयोग करता. तसं ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी तुम्हाला मनाच्या वरतीचा उपयोग करायचा आहे. तोंड पाहिल्याच्या नंतर तुम्ही आरसा टाकून देता, बाजूला ठेवता. का मला वाटतं तोंडासमोरच आरसा बांधून फिरता दिवसभर? असं काही कधी कोणी करत नाही. तुम्हाला तुमचं एकदा सकाळी आंघोळ करून आरशात पाहिलं की आरसा बाजूला म्हणजे कोपऱ्यात कुठंतरी ठेवलेला असतो. मला वाटतं का आपल्या इकडे काही असे काही माणसं आहेत का जगामध्ये की आरसा तोंडाला बांधून फिरतो? अशी माणसं नाहीत जगामध्ये आरसा तोंडाला बांधून फिरणारी. जरी आरसा बरोबर वापरला तरी पण तोंडाला बांधून फिरणारी माणसं आरसा नाहीत. आरसा बांधून फिरणारी माणसं नसतात. मग आरशाचा उपयोग तुम्ही फक्त तोंड पाहण्यासाठी केलेला आहे. तसं तुम्हाला मनाच्या वृत्तीचा उपयोग फक्त ब्रह्मस्वरूपाचं, आत्मस्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी तेवढ्या पुरतं तुम्ही याचा एकदा वापर करून तुम्हाला दृढ अपरोक्ष ज्ञान झालं की मग तुम्ही म्हणता ना, आता महाराज आम्ही आरसा टाकून देऊन आरसा काय बरोबर घेऊन किंवा तोंडाला बांधून फिरत नाहीत.
पण आम्ही मात्र सर्वत्र सर्व वेळ सर्व काळ आमच्या मनरूपी आरसा आम्ही आमच्या बरोबर घेऊन फिरतो. माय बापा हो, ध्यानात ठेवा, मनरूपी आरसा तुमच्या बरोबर नसेल तर तुमचं व्यावहारिक कार्य कसं होईल? म्हणून तुम्ही मनाच्या द्वारे विचार आत्मनात्म विवेक विचार करून एकदा तुम्हाला ज्ञान झालं, दृढ अपरोक्ष ज्ञान आपल्या स्वरूपाचं, मन मी नाही, मनाच्या द्वाराने मी विचार करून म्हणजे स्वतःचं जे स्वरूप आहे ते एकदा कळालं की मग स्वतःचा विसर स्वतःला कधीच पडत नसतो. ध्यानात ठेवा. तुम्ही जे बी कार्य करत असताल, तुम्ही कुठलंही कार्य करत असताल तर ते कार्य तुम्ही जरी करीत असला तरी ते कार्य मी करत नाही, माझ्यामुळं होतंय हे ज्यावेळेस तुमच्या ध्यानात येईल त्यावेळेस म्हणजे आत्मस्वरूपाच्या सत्यनावतेने आत्मस्वरूपाचं एकदा ज्ञान झालं, खात्रीशीर मी कोण आहे हे जर कळालं तर मग व्यवहार होण्यासाठी आपल्याला अंतःकरण चतुष्ट लागेल, स्थूल देह लागेल, सूक्ष्म देह लागेल व्यवहार होण्यासाठी. म्हणून त्याची व्यवहारासाठी गरज आहे. आत्मस्वरूपाचं एकदा ज्ञान झालं की याची ज्यादा जरुरी पडत नाही. आरशाच्या साधनाने मनुष्य आपले तोंड आपण पाहतो. आरसा काही तोंड पाहत नाही, म्हणजे आरसा हे तोंड पाहण्याचे केवळ साधन आहे. तोंड पाहिल्यावर मनुष्य आरसाही टाकून देतो. त्याप्रमाणे मुमुक्षु पुरुष बघा, त्याप्रमाणे द्रष्टांत संपला, सिद्धांत आला, वाच्यार्थ संपला आणि लक्षार्थ ध्यानात घ्यावा लागतो. मुमुक्षु पुरुष मनाच्या वृत्तीने विचाराच्या द्वारे बघा, मुमुक्षु पुरुष ज्याला मुक्त व्हायचंय तो मुमुक्षु पुरुष मनाच्या वृत्तीने विचाराच्या द्वारे अज्ञानाची निवृत्ती करून स्वयंप्रकाश आत्म्याचा अनुभव घेतल्यावर मग त्या वृत्तीचाही त्याग करतो. मुमुक्षु पुरुष एकदा त्या आत्मस्वरूपाचा स्वयंप्रकाश आत्म्याचा अनुभव घेतल्यावर त्या वृत्तीचाही त्याग करतो. या कारणासाठी वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती या विरहित आत्म्याचे स्वाभाविक जसे स्वरूप आहे तसेच सांगितले. शिवाय ते आत्मस्वरूप सदा उदय पावलेले व स्वयंप्रकाश आहे. म्हणून आता आपण स्वयंप्रकाश हा शब्द उद्याच्याला पुढे बघूया. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय, गोपाल श्री कृष्ण भगवान की जय, सच्चिदानंद भगवान की जय, सब संतन की जय. रती वाढो भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे ते मेर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्रणिजात वर्षत सकळ मंगळे, ईश्वर निष्ठांची मांद्याळी, अनावरत भूमंडळे भेटो तया भूता, चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आलंचन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन लोकी, भजे ज्वादे पुरखे अखंडित, ग्रंथोपजीवे विशेषी लोकीये, द्रष्टा दृष्ट विजय होवा विजी, येत मनी श्री विश्वेश्वरावो, हा वैल दान पसावो, येणे वरे ज्ञान दे